आपण सध्या जांभळी नाक्यात आहोत ठाण्यामध्ये आणि याच जांभळी नाक्यावर अनेक मोठमोठ्या सभा अनेक मोठमोठे राजकीय कार्यक्रम हे ठाणेकरांनी बघितलेले आहेत आणि त्याच जांभळी नाक्यावर आता अजून एक ऐतिहासिक क्षण हा लोकांना अनुभवायला मिळणार आहे तो म्हणजे राहुल गांधी याच जांभळी नाक्यावर येणार आहेत आणि इकडे एक चौक सभा घेणार आहेत। त्यांची यात्रा जी आहे ती सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, देशात सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर ते याच रूटने पुढे मुंबईकडे जाणार आहेत आणि त्यावेळी या ऐतिहासिक जांभळी नाक्यावर येणार आहेत आणि इथे लोकांना संबोधित करणार आहेत। आज त्याच जांभळी नाक्याची पाहणी करण्यासाठी आपल्याबरोबर बाळासाहेब थोरातजी आलेले आहेत। सर, काय सांगाल? आज जांभळी नाक्याची आपण पाहणी केलेली आहे, राहुल गांधी या ठिकाणी येण्याची शक्यता सांगितली जाते, कशा प्रकारे त्यांचा मार्ग असेल? माननीय राहुलजींची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती ठाण्यामध्ये 16 तारखेला सकाळी प्रवेश करते आहे आणि येथेच या जांभळी नाक्याला एक त्यांचं ती रॅली सारखं येणार आहे ते आणि इथं पब्लिक ॲड्रेस ते करतील। साधारण गाडीतूनच तो ॲड्रेस केलं जातं, भाषण केलं जातं। जांभळी नाका तर एक ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे, इथं टाऊन हॉल हे अत्यंत जुन्या आहे आणि अशा ऐतिहासिक अशा या चौकामध्ये स्वतः राहुलजी जनतेबरोबर संवाद साधणार आहे 16 तारखेला सकाळी 9, 9:30, 10 वाजता। याच्या आधी म्हणजे ज्या शिवसेनेच्या आधी भाजपच्या आधी ठाणे हा काँग्रेसचा गड मानला जात होता। ठाण्यामध्ये अनेक वेळा काँग्रेसचे खासदार हे निवडून गेलेले आहेत लोकसभेमध्ये। काय वाटतं राहुल गांधी यांच्या या आगमनानंतर पुन्हा एकदा ठाणे हा जो गड होता काँग्रेसचा तो पुन्हा एकदा काबीज करायला यश मिळेल? नाही, शेवटी काँग्रेस तर जनमानसामध्ये आहेच आहे। काळाच्या ओघात काही बदल जरी झाले असले तरी मला खात्री आहे की माननीय राहुलजींचं येणं असेल हे आमच्या आघाडीला मात्र ताकद देणारं ठरणार आहे। काँग्रेसला तर ताकद मिळेलच, पण आमची आघाडी जी आहे जी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध लढते आहे त्यांना ताकद निश्चितपणे मिळणार आहे। सर, आज आपण पाहणी केलेली आहे, कशा प्रकारे इथून पुढे मुंबईमध्ये जाणार आहेत? मुंबईतला कशा प्रकारे दौरा असेल? साधारणतः मुंबईमध्ये ते नंतर मुलुंड मार्गे जाणार आहे, चैत्यभूमीला समारोप होणार आहे। संध्याकाळी चैत्यभूमीच्या तिथे समारोप केला जाणार आहे। पण त्यांचा एक मोठी सभा देखील आयोजित करणार म्हणजे शिवाजी पार्क किंवा कुठे असेल? कसे 17 तारखेची ती सभा आहे। आघाडीचे आमचे सर्व तर असतीलच, आणखी काही जर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं सांगितलं तर ती सभा आणखी व्यापक होऊ शकते। दोन मोठे नेते आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे एक तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार, हे देखील राहुल गांधी यांच्या या यात्रेमध्ये आपल्याला दिसतील का? असणार असं आम्ही तर त्यांना निमंत्रित केलेलं आहे। नक्कीच आम्ही सगळेजण एकत्र पद्धतीनं यामध्ये सहभागी होतील, त्यांना निमंत्रित आम्ही केलेलं आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, जागा वाटप जे आहे ते अजूनही फॉर्म्युला बाहेर येत नाही। काही लोक 18 बोलतात, काही लोक 22 बोलतात, नेमकं काय सुरू आहे? कशा प्रकारे जागा वाटप हे निश्चित झालं आहे का? नाही, 2-4 एक जागा आहे, 4-5 जागा की ज्याच्यावर थोडीशी चर्चा चालू आहे। आम्हाला वाटतं आमचा उमेदवार विजय होईल, त्यांना वाटतं त्यांचा उमेदवार विजय होईल। शेवटी आम्ही निर्णय घेऊ, एकमतानं निर्णय घेऊ आणि आघाडी म्हणून काम करू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।